आमच्या दयाळू दयाघना परत एकदा तिच्या नामाला धन्यवाद देत आहोत. आणि आजच्या रविवारी पुन्हा एकदा तिची स्तुती प्रशंसा तुला धन्यवाद देत आहोत. तू केलेली कृपा आम्हाला या अत्यंत बिकट अशा जागतिक कोरोनाच्या परिस्थितीमध्ये वाचवत आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाहीस. ही फक्त तुझी कृपा आहे बापा. आणि आजच्या या रविवारी ख्रिस्त सुवार्ता मंदिर क्राइस्ट गॉस्पल चर्च तर्फे पुन्हा तुझी सुवार्ता सांगण्यास आम्हाला मदत करत आहेस. मागच्या कितीतरी आठवड्यापासून स्तुती हे तंत्रज्ञान जे आम्हाला या आधुनिक काळात तू उपलब्ध करून दिलेलं आहे ते अव्याहतपणे चालवण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत करत आहेस. त्याबद्दल तुझे उपकार मानतो. केलेली कृपा प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये आमच्या तारणासाठी पाठवलं त्याबद्दल तुझे परत एकदा मनापासून आभार मानतो. आमच्या मंडळीवर आशीर्वाद पाठव. ऐकणारे, गाणी म्हणणारे आणि तुला भजणारे या सर्वांवर तुझा कृपेचा वर्षाव करायची नम्र विनंती करतो. आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या जिवंत आणि प्रेमळ नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. Again, we are thanking God for this wonderful Sabbath. सुंदर अशा शाबात दिवसाबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया. And again we are praising God for sending His only begotten Son, Lord Jesus Christ. परत एकदा आपण परमेश्वराची स्तुती करूया कारण त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याला या जगासाठी पाठवलं. And we greet in the holy and pious name of our Savior, your and my Savior, loving Savior, Lord Jesus Christ. आणि परत एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रभू येशू जो आपला तारणारा आहे ह्याच्या गोड प्रिय अद्भुत अशा नावामध्ये. And God has done so many things for this human race. आपल्या परमेश्वराने बऱ्याच गोष्टी आपल्या मानव जातीसाठी केलेल्या आहेत. But one thing He did the most nobody could do, and that is sending His only begotten Son, Lord Jesus Christ, in this world for the remission of our sins. एक गोष्ट परमेश्वराने आपल्यासाठी केली जी जगामधले कोणताच व्यक्ती करू शकत नाही आणि करू शकला देखील नाही. काय केलं? परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या प्रत्येकासाठी या जगामध्ये पापापासून मोक्ष मिळण्यासाठी मुक्ती मिळण्यासाठी पाठवलेला आहे. He made the thing so simple that we don't have to pay money, we don't have to sell our property, we don't have to give our jewels, we don't have to give our valuable things, but just we have to put ourselves and surrender our life to Lord Jesus Christ. प्रभू येशू बद्दल परमेश्वर पित्याने इतक्या साध्या सरळ गोष्टी ठेवलेल्या आहेत की आपल्याला कुठे आपण जाऊन आपली प्रॉपर्टी द्यायची नाही, आपले दागिने गहाण ठेवायचे नाहीत, दागिने विकायचे नाहीत, काही आपल्याला वेगळ्या रीतीने गोष्टी करायची आपल्याला गरज नाही. तर परमेश्वराने साध्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आपल्या समोर. And the scripture today is Revelation 1st chapter 1st verse to 7th verse. आणि आजच्या संदेशाचे संदर्भातलं वचन आहे योहानाला झालेले प्रगटीकरण ह्याचा पहिला अध्याय आणि पहिली 6 वचन. First 7 verse.
पहिली 7 वचनं. And then we are concentrating today on fifth and sixth verses of chapter 1. आणि आपण आपलं लक्ष केंद्रित करूया त्याच मधले 5व्या वचनाकडे आणि 6व्या वचनाकडे. Today we are concentrating ourselves on 3 points what Lord Jesus Christ has done for we sinners. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपण जे पापी आहोत आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं ह्याच्यावर आपण 3 ठळक मुद्द्यांवर विचार करणार आहोत. First thing is that he doesn't hate we sinners. पहिली गोष्ट आपण शिकूया प्रभू येशू ख्रिस्त आपण जे पापी गण आहोत त्यांना तो हेट करत नाही, त्यांच्याशी नफरत तो करत नाही. And here the first point today is Jesus loves us in our sins. आणि पहिला मुद्दा असा आहे आजच्या संदेशाच्या 3 मुद्द्यापैकी पहिला मुद्दा असा आहे की आपण जे पापी आहोत आपल्यामध्ये जे पाप आहे त्या पापासंगती प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतात. He accepts us in our sinful state. आणि आपण पापमय स्थितीत असतानाच प्रभू येशू आपला स्वीकार करतात. And here we will again read the Revelation chapter 1 and verse 5. आपण वाचूया प्रगटीकरण ह्याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन वाचते मी आपल्यासाठी. आपण विश्वासू साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती ही असो, जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने स्वरुधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले. With his own blood, with his own body, and with the blood of his body, he has really washed us from our sins. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शरीरामधले स्वतःच्या रक्ताने तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या पापामधून शुद्ध केले, धुवून टाकले. He loved us and still he is loving us. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं आणि आजच्या डेट मध्ये देखील तो आपल्याला आज देखील प्रेम करत आहे. Again I want to repeat you that Jesus loves as we are. परत एकदा मला रिपीट करू द्या, परत एकदा मला पुन्हा एकदा सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो, प्रीती करतो. Because so many times in the Bible the love of God is repeated. कारण ह्या पवित्र शास्त्रामध्ये देवाचं प्रेम, त्याची प्रीती घडी घडी सांगितल्या गेलेली आहे, रिपीटेडली सांगितल्या गेलेली And आहे. First John, the epistle of First John, it is said God is love. आणि पहिल्या योहानामध्ये असं एक वचन आहे की देव प्रीती आहे. God is love. देव प्रीती आहे. And God loves as we are. आणि देव आपल्यावर, परमेश्वर आपल्यावर आपण जसे आहोत त्याच फॉर्म मध्ये, त्याच शेप मध्ये तो आपल्यावर प्रेम करतो. And one God's servant, Oliver Cromwell नावाचे देवाचे सेवक, he was very ugly. आणि ते दिसायला असे विद्रूप असे होते. And then a painter came and he said, I want to draw your picture, your portrait of God's servant. आणि त्यांच्याकडे एक पेंटर आला आणि त्याने त्यांचं चित्र काढण्याची इच्छा दर्शवली त्या पेंटरने. And he said, Oliver Cromwell said, draw my portrait as I am. आणि ऑलिव्हर, या देवाचे सेवक ऑलिव्हर हे असे म्हणाले त्या पेंटरला, जसा मी आहे तसंच तू मला काढ, तसंच तू मला पेंट कर. Don't remove my warts, but show as I am. मी जसा आहे तसंच तू मला काढ, माझे माझ्या चेहऱ्यामधले जे कमकुवत आहेत, मी जसा विद्रूप दिसतो ते तू न काढून टाकता मी जसा आहे तसंच तू मला तुझ्या पेंटिंग मध्ये काढ. But when the generations will see me, they will know that what I am.
आणि येणाऱ्या पिढ्या जेव्हा मला बघतील तेव्हा ते मला बघून म्हणतील की मी कसा आहे. And they will also see that being a extremely ugly man, how God loved me and picked me for His service. आणि ते ही गोष्ट जाणतील की मी दिसायला विद्रूप असून देखील परमेश्वराने मला त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. And that is God's love. The love of Jesus is sacrificial. आणि ह्याच्यावरून आपण असं शिकू शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते सॅक्रिफिशियल आहे. He doesn't see your color. प्रभू येशूचं जे प्रेम आहे ते सॅक्रिफिशियल आहे. तो आपला रंग बघत नाही. He doesn't see your race. त्याच्या बलिदान रीती प्रेमामध्ये आपण कोणत्या कुळाचे आहेत ते तो बघत He नाही. doesn't see your health or wealth or anything, but loves you as you are. तो आपला पैसा बघत नाही, आपलं आरोग्य बघत नाही, आपल्याकडे काय आहे काय नाही, आपलं दिसणं, रंग, रूप, जात, कुळ काही तो बघत नाही. तर तो आपण जसे आहेत त्या रूपामध्ये त्या स्वरूपामध्ये तो आपल्यावर प्रेम करतो. Please don't ashamed of your color. आणि आपण आपल्या रंगरूपाचा द्वेष करू नका. Don't be ashamed of your race. आणि आपण ज्या कुळातले आहोत त्या कुळाचाही आपण द्वेष करू नका, लाज मानू नका. Because God is love. असं का आपण करायचं आहे? कारण देव प्रीती आहे. The world will hate you. संपूर्ण जग आपल्याला हेट करेल, आपल्याशी नफरत करेल. The world will hate your race, your color, your face, your poorness, your poverty, but God accepts you with all these shortcomings. आणि जगाला आपला रंग आवडणार नाही, आपली जात आवडणार नाही, आपला वर्ण आवडणार नाही, आपण गरीब आहोत, आपलं दारिद्र्य जगाला आवडणार नाही. जग आपल्याला काढून टाकून फेकून देईल. पण आपण लक्षात ठेवूया, आपण कसेही आहोत, कोणत्याही परिस्थितीत आहोत, देव आपल्यावर, परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. God embraces you आणि with all your poverty, ugliness, and all the vices. आणि आपण जसे कसे आहोत, आपण दारिद्र्यामध्ये असू, आपल्याला व्यसनं असतील, आपल्याला वाईट सवय असतील, आपण दिसण्यामध्ये विद्रूप असू, आपला रंग चांगला नसेल, आपला वर्ण चांगलं नसेल, काही जरी किती जरी आपण कसे जरी असलो तरी आपला परमेश्वर आपल्याला कवटाळणारा असा आहे. Because Jesus loves you in your sins, in your looks, in your state, what you are in. असं का होईल? कारण प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतात. आपण ज्या परिस्थितीत आहोत, ज्या रंगरूपामध्ये आहोत, जशी आपली अंगकाठी आहे, त्या सर्वांमध्ये प्रभू येशू आपल्याला स्वीकारतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? आपण पापी आहोत. आपल्या पापासंगती, आपल्या पापासोबत आपल्याला प्रभू येशू स्वीकारतात. Second, coming to the second point. दुसरा मुद्दा आपण बघूया. We are advanced to the second point. दुसरा मुद्दा बघूया आपण. Jesus frees us from our sins. प्रभू येशू आपल्याला आपल्या पापापासून मुक्ती देतात, मोक्ष देतात. First thing we have seen, Jesus loves us in our sins. पहिला मुद्दा आपण पाहिला, आपल्यामध्ये पाप आहे, त्या पापासोबतच आपण जसे आहोत आपल्यावर प्रभू येशू प्रेम करतात. But second thing he does, Jesus frees us from our sins. आणि दुसरी गोष्ट काय प्रभू येशू करतात? आपला दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय बघत आहोत? आपल्याला प्रभू येशू आपल्या पापापासून मुक्त करतात. John wrote again in Revelation 1st chapter and 5th verse. परत एकदा योहानाला झालेल्या प्रगटीकरणामध्ये योहानाने लिहिलेलं आहे. प्रगटीकरण पहिला अध्याय आणि 5वं वचन. Washed us from our sins in his own blood. आणि असं वचन आहे की प्रभू येशूने आपल्याला, म्हणजे आपल्या मानव जातीला त्याच्या प्रभू येशूच्या रक्ताने शुद्ध केलेला आहे, धुतलेला आहे. And again what he did, washed us in our sins and
whoever have accepted him, what he did, made his children. John 1st chapter 12 and 13 verses. प्रभू येशूने काय केलं? आपल्याला आपल्या पापासंगती स्वीकारून आपल्या पापापासून आपल्याला मोक्ष दिला आणि त्याचे लेकर आपल्याला केलेलं आहे. आपण वाचूया योहानाला झालेले प्रगटीकरण 1 अध्याय आणि 12 आणि 13 वचन वाचूया आपण. मज बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून St. John 1st chapter 12 and 13 verses. क्षमा करा, योहानाला झालेले प्रगटीकरण नाही, योहान कृत वर्तमान याचा 1 अध्याय. 12 आणि 13 वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. 13वे वचन. त्याचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. And those who have accepted him wholeheartedly have become his own children. आत्ताच आपण 12व्या वचनामध्ये वाचलेलं आहे. जेव्हा आपण प्रभू येशूचा स्वीकार करतो, जेन्युइनली स्वीकार करतो, मनापासून खऱ्या अर्थाने स्वीकार करतो, तितक्यास त्याने काय केलेलं आहे? त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. And there was a regular believer blood donor, Martin Lane. मार्टिन लेन नावाचा एक ब्लड डोनर रक्तदाता होता. तो विश्वासणारा देखील होता. And in 4.5 years 4.5 वर्षांमध्ये he donated some 200 pints of blood. त्याने 200 पिंट रक्तदान केलं. And here we see many people praised him and congratulated him. आणि त्याच्या या रक्तदानाबद्दल बरेच लोकांनी त्याचं अभिनंदन केलं. And he was so humble that I have done nothing, oh my brothers and sisters. तो इतका नम्र होता, नम्रपणे तो उत्तर देत असे लोकांना जे त्याला त्याची स्तुती करायची, अभिनंदन करायचे. मी तर काही तोंड म्हणायचा, मी तर काही केलं नाही. But my Savior Lord Jesus Christ gave every pint of his blood for you and me and for the whole world. तर माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याने संपूर्ण जगासाठी आपल्या शरीरामधल्या रक्ताचा एक ड्रॉप, एक बिंदू जगासाठी वाहून टाकला. In comparison to him, I have done nothing, oh my brothers and sisters. आणि माझ्या बंधू भगिनींनो, प्रभू येशूच्या तुलनेमध्ये मी तर काहीच केलं नाहीये. And here we have another example of Nicodemus. निकोदेमस नावाचं चारित्र्य जे आपण बायबल मध्ये बघतो, त्याचं एक अजून उदाहरण आपल्या समोर आहे. ओल्ड पर्सन, Jew preacher, and very powerful political leader. आणि आपल्याला निकोदेमस बद्दल असं वाचायला मिळतं बायबल मध्ये की तो निकोदेमस वृद्ध असा आहे, वय चांगलंच निकोदेमस आहे आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्याचं आहे, राजकीय बॅकग्राऊंड त्याचं आहे आणि एक मोठा अधिकारी तो आहे. He was politically very strong. आणि पॉलिटिकली तो फार स्ट्रॉंग असा आहे. But one thing is sure, he had no peace in his mind. एवढं सगळं असूनही, अधिकार असून, राजकीय बॅकग्राऊंड असून, सगळं त्याच्याकडे पैसा होता, अधिकार होता, सगळं होतं आणि एवढं असून पण त्याच्या मनामध्ये शांती नव्हती. He was restless. निकोदेमस हा रेस्टलेस होता, त्याच्या मनामध्ये नेहमी चलबिचलता असायची. And what happened? One night he heard the name of Lord Jesus Christ, that this young man is there and he washes the sins of every sinner.
आणि मग काय झालं, एका रात्री निकोदेमस यांनी प्रभू येशूचं नाव ऐकलं. त्यांनी निकोदेमस प्रभू येशू बद्दल असं ऐकलं निकोदेमसनी की एक तरुण माणूस आहे, तो आपल्या पापांची क्षमा करतो, पापांची क्षमा तो करतो. Hiding himself and taking shelter of the darkness, he came to Lord Jesus Christ. आणि मग एका रात्री निकोदेमसने ठरवलं की मी प्रभू येशूकडे जाईन. रात्रीच्या अंधारात लपून छपून आपल्याला स्वतःला ब्लँकेटने कव्हर करून लपून छपून निकोदेमस, एक वृद्ध माणूस, तरुण प्रभू येशूकडे आला. What can I do to wash my sins, O Lord Jesus Christ? आणि वृद्ध असलेल्या, एवढा मोठा अधिकारी, राजकीय बॅकग्राऊंड असलेला, संपत्ती पैसा अडका असलेला एक वृद्ध माणूस निकोदेमस प्रभू येशूला विचारतोय की मी काय करू म्हणजे माझ्या पापांची क्षमा होईल. What can I do, Lord Jesus Christ? प्रभू येशू मी काय केलं पाहिजे पापापासून मोक्ष मिळण्यासाठी. You have to be born again, Nicodemus. प्रभू येशूने प्रत्युत्तर दिलं, निकोदेमस तुला पुनर्जन्म घ्यावा लागेल. And what I can go, how can I can go in the womb of my mother again? निकोदेमस, काय मला माझ्या पुनर्जन्मासाठी काय मला माझ्या आईच्या उदरामध्ये वापस जावं लागेल. Lord Jesus Christ explains everything that you don't have to go in the womb of your mother. प्रभू येशू म्हणाले की तुला परत तुझ्या आईच्या उदरामध्ये जायची गरज नाही पुनर्जन्मासाठी. Such a powerful person, such an old person asks a very simple question, very childish question, but Lord Jesus Christ doesn't get angry. आणि एक वृद्ध असा मनुष्य, मोठा अधिकाराने मोठा मनुष्य, राजकीय बॅकग्राऊंड ज्याचा आहे असा मनुष्य, एक श्रीमंत असा मनुष्य आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठा नसलेला मनुष्य, तरुण प्रभू येशू समोर एक असे साधे सुधे लहान लेकरासारखे प्रश्न विचारत आहे. आणि हे असे प्रश्न विचारून देखील प्रभू येशूला या गोष्टीचा राग आलेला नाहीये. Whatever questions you have, whether they are childish, whether they are silly, but Lord Jesus Christ doesn't get angry. आपले प्रश्न कसेही असो, साधे सुधे असो, मूर्खासारखे असो, लहान लेकरासारखे असो, कसेही जरी आपले प्रश्न असले तरी प्रभू येशू आपल्यावर रागवत नाही. He will satisfy your questions and make you happy. तर आपली तृप्ती प्रभू येशू करतील, आपल्या प्रश्नाची तृप्ती प्रभू येशू करतील आणि आपल्याला प्रभू येशू आनंदी करतील. And he has really made you a real experienced Christian. आणि आपल्या प्रत्येकाला माझा असा विश्वास आहे की त्याने तुम्हाला एक एक्सपिरियन्स, अनुभवी ख्रिस्ती व्यक्ती असं केलेलं आहे. And after the conclusion of second point, दुसरा मुद्दा इथं संपत आहे. and third point is, तिसरा मुद्दा, Jesus lifts us out of our sins. आपल्या पापाच्या खाईमधून प्रभू येशू आपल्याला उपटून काढतात, उचलून काढतात, सावरून घेतात. The lifting of grace of Jesus is stated. आणि प्रभू येशूची जी कृपा आहे जी आपल्याला आपल्या पापापासून वाचवते. Verse 6 of Revelation, first chapter. 6व्या वचनामध्ये आपल्याला दिसते. कोणतं 6वं वचन? प्रकटीकरण 1ला अध्याय आणि 6वं वचन. And hath made us kings and priests unto God and his Father. आणि आपल्याला याजक असं त्याने केलेलं आहे. कोणाकडे याजक केलेलं आहे? प्रभू येशूकडे, आपल्या पित्या परमेश्वराकडे. वाचते मी 6वं वचन, प्रकटीकरण 1ला अध्याय आणि 6वं वचन. आणि आपल्याला राज्य आपल्या देवपित्यासाठी याजक असे केले आणि गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. You have become the kings and priests. आपल्याला काय केले आहेत? आपल्याला
देवपित्यासाठी याजक असे केलेले आहे. Even if you are a beggar and begging bowl in your hands. आणि जरी आपण एक भिकारी आहोत, आपल्या हातामध्ये कटोरा आहे, आपण भीक जरी मागत आहोत, Even if you have torn clothes. जरी आपले कपडे फाटके असे आहेत, Even if your hairs are not cut properly. आपले केस बरोबर भांग पाडलेले नसतील, But still God loves you. तरी देखील आपला परमेश्वर, बायबलचा परमेश्वर देव आपल्यावर प्रेम करतो. Because Jesus Christ has made you kings and priests in His Father. कारण प्रभू येशूने तुम्हाला, मला, आपल्या प्रत्येकाला, प्रत्येक म्हणजे कोण, जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तोच प्रत्येक, त्यांना याजक असं केलेलं आहे. And here again we have 2 verses what Lord Jesus Christ has told His disciples. प्रभू येशू आपल्या शिष्यांना काय म्हटले आहे हे संदर्भातले 2 वचन अजून आपण बघूया. John 3rd chapter and 14th verse. Yes. योहान कृतशुभवर्तमान याचा 12वा अध्याय, 3रा अध्याय आणि 14वं वचन. योहान कृतशुभवर्तमान 3 आणि 14. जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला, तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे. We have to lift our Lord Jesus Christ higher and higher, the highest priest in this world. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला उंच केले पाहिजे, जो सगळ्यात मोठा आपला याजक आहे. That's what He told his disciples. आणि हेच प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले. John 12th chapter and 32nd verse. St. John 12th chapter and 32nd verse. योहान कृतशुभवर्तमान 12वा अध्याय आणि 32वे वचन आपण वाचूया. योहान कृतशुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 32वे वचन. मला पृथ्वीपासून उंच केले, तर मी आपल्याकडे सर्वांस ओढीन. If you lift me, I will attract every sinner towards me. आणि जर मला प्रभू येशू म्हणतात, जर मला तुम्ही उंचावले, तर मी प्रत्येक पापी गणाला माझ्याकडे ओढून आणेन. Jesus lifted so many people, so many immoral personalities in this world, and in the Bible also we have so many examples. आणि कित्येक असे लोक आहेत जगामध्ये ज्यांनी प्रभू येशू, जे प्रभू येशूकडे गेले, ज्यांनी त्यांच्या जीवनात प्रभू येशूला उंचावलं आणि त्या लोकांना प्रभू येशूने त्यांच्या एरियामध्ये उंचावलं. असे बरेच उदाहरणं आपल्याला जगामध्ये आणि ह्या विशेष करून या बायबलमध्ये पाहायला One मिळतात. glaring example of immoral woman in this Bible is from John 4th chapter. That immoral woman who had 5 husbands. आणि एक ज्वलंत उदाहरण, एक अमर असं उदाहरण एका स्त्रीचा आपण योहान कृतशुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये बघतो, जिला 5 नवरे होते. Jesus asked, "Are you married?" आणि तिला प्रभू येशू प्रश्न करतात की काय तुझा विवाह झालेला आहे? No. Oh man, I am not a married woman. आणि ती म्हणते की माझा विवाह झालेला नाही, मी Who विवाहित can नाही. hid all the lies from Lord Jesus Christ? आणि प्रभू येशू पासून कोण काय लपू शकतं? Jesus said, "I know that you have 5 husbands." प्रभू येशूने तिला सांगितलं, प्रभू येशू तर देव मानव रूपामध्ये, प्रभू येशूने तिला सांगितलं, मला माहित आहे तू खोटं बोलत आहेस, तुझे 5 नवरे आहेत. But one thing again I want to tell you, that Jesus didn't get angry upon this woman.
परत एकदा मला अजून एक रिपीट करू द्या, तुम्हाला सांगू द्या की ती खोटं बोलली, ही स्त्री खोटं बोलली, मरिया मगदालिया खोटं बोलली, तरी पण प्रभू येशू तिच्यावर रागावलेले नाही. Said, woman, I have washed you from your sins. तर प्रभू येशूने तिला काय प्रत्युत्तर दिलं? रागात न प्रभू येशू रागात आले नाही आणि तिला काय प्रत्युत्तर दिलं की बाई मी तुझे सर्व पाप धुवून टाकलेली आहे. Because I love the sinners. I love the sinners like you. असं का झालं? कारण तिच्यासारखे पापी लोक, तुमच्यासारखे, माझ्यासारखे पापी लोकांवर प्रभू येशू प्रेम करतात. I lift you from your sins, O Samaritan woman. आणि शंभरोनी स्त्री, मी तुझ्या पापामधून तुला उंचावलेलं आहे, तुला त्या खाईतून, तुझ्या पापाच्या खाईतून काढलेलं आहे. Then there is another person who was a great hater and murderer of his disciples. अजून एक उदाहरण आपण बघूया. असं उदाहरण जो प्रभू येशूचे जे अनुयायी आहेत त्यांच्याशी तो नफरत करायचा, त्यांची मारहाण करायचा आणि खूनही करायचा. And the name of that person is Saul. साऊल नावाचे चारित्र्य जे आपल्याला माहित आहे. But God picked him. तरी देखील परमेश्वर देवाने, प्रभू येशूने त्याची निवड केली. Converted him to his apostle and named him Paul. आणि त्या साऊलाला उचललं, त्याला प्रेषित बनवलं आणि साऊलाचा पाऊल असं त्याचं नाव देखील बदललं. And then one more person Lord Jesus Christ lifted is Simon Peter. अजून एक चारित्र्याबद्दल बघूया ज्याला प्रभू येशूने उचललं, शिमोन पेत्र. And he became the preacher, he became the evangelist of Jewish world. आणि हा एक प्रचारक झाला, एवढा मोठा प्रचारक यहुदी ह्या प्रांतामध्ये. And then he lifted William Booth. आणि शिमोन पेत्राने विलियम बूथ नावाच्या व्यक्तीला उचललं. He was a very cruel person. आणि अगदी वाईट असा हा माणूस होता. And what he did, God picked him and made him establish the Salvation Army, who is still fighting for the Christianity in the world. आणि परमेश्वराने त्या विलियम बूथला उचललं आणि हा विलियम बूथ जो अगदी वाईट क्रूर असा माणूस होता त्याला उचललं, त्याला बदललं आणि सॅल्वेशन आर्मी नावाची एक संस्था त्याने स्थापन केली जी आजपर्यंत कार्यरत आहे. It is still working. Wilson Booth, the founder and the Salvation Army is still working for the word of Lord Jesus